Language is the roadmap of a culture. It tells you where its people come from and where they are going. Knowledge of languages is the doorway to wisdom. Now we present a Marathi speech by 6th standard Farhan Rais of Central Naga branch to deliver the Marathi speech. ही है भारत की पहचान, अनेकता में एकता ही है भारत की पहचान। हिंदू, मुस्लिम, सिख और ईसाई है यहाँ की शान। सन्माननीय पाहुणे, माननीय प्रधानाध्यापक, आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह। माझे नाव फरहान रईस पठाण आहे आणि मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे। आज मी ज्या विषयावर आपल्यासमोर बोलत आहे तो केवळ एक शब्द नाही, तो भारताची ओळख आहे, तो भारताचा आत्मा आहे, तो म्हणजेच सांप्रदायिक सौहार्द्य। कुराण आपल्याला शिकवतो, अल्लाहने तुम्हाला वेगवेगळ्या जमाती आणि समुदायांमध्ये निर्माण केले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखाल। म्हणजेच विविधता ही संघर्षासाठी नाही तर ओळख आणि प्रेमासाठी आहे। क्षणभर डोळे मिटा आणि भारताची एक सकाळ कल्पना करा। एका घरातून शंखनाद ऐकू येतो, दुसरीकडे अजानचा मधुर स्वर आकाशात दरवळतो, गुरुद्वाऱ्यात वाहेगुरुचा जप होतो आणि चर्चमधून प्रार्थनेची शांत लय वाहते। स्वर वेगळे असले तरी सर्वांची दुआ एकच असते, शांती, दया आणि मानवतेसाठी। आपण राहतो तो देश आहे भारत, आपण राहतो तो देश आहे भारत। इथे त्वचेचे रंग वेगळे असतील, धर्म वेगळे असतील, पण हृदय एकाच ठोके देतात, मानवतेचे मानवतेचे मानवतेचे। इस्लाम सांगतो सर्वश्रेष्ठ तो आहे जो माणसांसाठी सर्वात अधिक उपयुक्त आहे। म्हणून खरा मुसलमान द्वेष पसरवत नाही, तो प्रेम पेरतो। भारताची स्वातंत्र्याची लढाई याच भावनेतून जन्माला आली। ती कोणत्याही एका धर्माची नव्हती, ती माणुसकीची लढाई होती। भगतसिंग, गांधीजी, आझाद, अशफाकुल्ला, बिस्मिल्ला खान, राजगुरू हे सर्व भारताचे सच्चे सेवक होते। त्यांनी आपल्याला शिकवले, एकतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण असते। सौहार्द्य म्हणजे फक्त सहन करणे नव्हे, सौहार्द्य म्हणजे आदर करणे आणि अल्लाहच्या सृष्टीला प्रेमाने पाहणे। आपल्या संविधान आपल्याला धर्म स्वातंत्र्य आणि समानतेचा अधिकार देते आणि इस्लाम आपल्याला शिकवतो न्याय, करुणा आणि शांतता। म्हणूनच आपण वेगळे असलो तरी एकत्र राहणार हीच खरी इबादत आहे। कारण सौहार्द्य हा भारताचा श्वास आहे, सौहार्द्य हा भारताचा श्वास आहे। एकता ही भारताची ओळख आहे, एकता ही भारताची ओळख आहे आणि प्रेम हेच भारताचे इमान आहे, आणि प्रेम हेच भारताचे इमान आहे। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जजाकल्लाह।